collection of elements, unique elements. युनिक एलिमेंट. ओके. एक तुम्ही याच्यावरती एक फेमस इंटरव्ह्यू क्वेश्चन जो सांगितला होता तुम्हाला, तो केला होता. रिमूव्हिंग डुप्लिकेट्स, है ना? डुप्लिकेट्स आर नॉट हा. अलाउड. करेक्ट. इन्सर्शन ऑर्डर इज नॉट प्रिझर्व्ड म्हणजेच काय? ऑन ऑर्डर ऑर्डर कधी चेंज होते? कलेक्शन. जसं कधी बघा, आता खाली पहिल्याच एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर बघितलं 12, 45, 26 अँड 38. करेक्ट. त्यानंतर काय आलंय? प्रिंट होताना काय आलंय ते? आउटपुट काय आलं त्याचा? 26, 12, 45, 38. करेक्ट. है ना? तसंच एम्प्टी सेट म्हणून आता मी तुम्हाला जसं सांगितलं, जसं आपण लिस्ट टपल साठी केलं, बऱ्याचशा गोष्टी सेम आहेत. ठीक आहे. फक्त आता एक परत एक खाली एक गोष्ट लिहिली होती, इंडेक्सिंग अँड स्लायसिंग डज नॉट वर्क इन सेट्स. म्हणजे काय? कोण एक्सप्लेन करेल? आणि का नाही वर्क होत? कारण सर ऑर्डर डेफिनेट नसते, करेक्ट. त्याच्यामुळे इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचं जे आउटपुट येईल हो ते व्हेरी करू शकतात. हो. ठीक आहे. सो इंडेक्सिंग आणि स्लायसिंग सेट्स मध्ये वर्क होत नाही. ठीक आहे. सेट इज इन लाईक जे टेक्निकल टर्म्स मध्ये आपण समजलं, इट्स अन अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ युनिक आयटम्स. ठीक आहे. नंतर जसं आपण एम्प्टी टपल बघितलं होतं. करेक्ट. करेक्ट. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट आहे एम्प्टी सेट मध्ये, नलिफाय द सेट टू कन्वर्ट इट इनटू डिक्शनरी क्लास. म्हणजेच एक तुम्हाला माहिती आहे ना, डिक्शनरीचं पण एक सेकंड, डिक्शनरी पण कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहितो आपण. करेक्ट. डिक्शनरी पण कर्ली ब्रॅकेट मध्ये स्कोर करतो ना, यस सर. अशी. ठीक आहे. येस सर. तसंच एम्प्टी सेट म्हणून हे बघा तिथे ऑलरेडी आहे. ठीक आहे. परत घेत नाही मी. ठीक आहे. एम्प्टी सेट घेतला आपण, कसं आपण एक एम्प्टी टपल पण घेत होतो ना, टपल इक्वल्स टू. करेक्ट. असं काहीतरी करत होतो आपण. तसंच एक आपण काय घेतलंय, एम्प्टी सेट घेतला. ठीक आहे. आता जर त्या एम्प्टी सेटचा आपण टाइप चेक केला तर तो काय येतो? डिक्शनरी. ठीक आहे. हे नोट करून ठेवा कुठे. नलिफाय द सेट टू कन्वर्ट इट इनटू डिक्शनरी क्लास. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं हाऊ डू यू कन्वर्ट सेट इनटू डिक्शनरी, त्यासाठी काय करावं लागतं? नलिफाय द सेट, म्हणजेच त्याला एम्प्टी करा. ठीक आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये नेहमी एक गोष्ट डोक्यात घ्यायला, ऑर्डर इज नॉट प्रिझर्व और नॉट गॅरंटीड. ठीक आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम्प्टी टपल डज नॉट वर्क इन सेट. ठीक आहे. नंतर एक की फिर मुझे यस बोलो. क्या हुआ? ओके फाइन, आई थॉट देयर इज अ डाउट. ठीक है. ओके. चलो, अब जैसे हमने उस दिन देखा था, एक हम सेट ले लेते हैं जिसका नाम देते हैं हम nums इक्वल्स टू 1 2 3 4 5 5 6 7 9. ठीक है. और हमने प्रिंट कर दिया nums को. ठीक है. देखो क्या हुआ, डुप्लीकेट्स डुप्लिकेट नाही घेतले त्याने, डुप्लीकेट्स हट गए उसके. करेक्ट. हट गए. हाँ, ठीक है. और जैसे हमने एक आपको एक एग्जांपल भी दिया था, फॉर नंबर्स इन सेट 2 इज नॉट डिफाइंड. कहाँ पे सेट 2? ओके. अभी सेट 2 में क्या हमने रेंज ली थी 1 to 6. करेक्ट. आ गया. ये किससे हमने प्रिंट करवाया? क्या क्या बोलते हैं इसको, कौन सा लूप है ये? फॉर लूप. लूप्स फॉर लूप. फॉर लूप. शाबाश. ठीक है.
आणि इटरेट कुठला होतो हा नंबर्स इन दिस सेट. ठीक आहे, म्हणजे हा जो आय आहे तो याच्यावरती जाईल, याच्यावरती जाईल, है ना. 1 2 3 4 5. ठीक आहे, 6 ला घेईल का नाही. ठीक आहे, नंतर अपेंड. ठीक आहे, अपेंड एक गोष्ट बघितली होती आपण, करेक्ट. तसंच अपेंड सरचं अजून एक काय होतं, ऍड, है ना. लेट्स से आपण घेतलं गेम, गेम्स इक्वल्स टू चेस, क्रिकेट एंड पिकल बॉल. मालूम है किसको पिकल बॉल? ठीक है, हमने अभी किया. ठीक है, गेम्स डॉट एड फुटबॉल. ठीक है, तो मैंने किया प्रिंट गेम्स, ये लो. ठीक है, क्या हुआ, ये क्या किया हमने. ठीक है, वैसे It added football into the games. करेक्ट करेक्ट, ये कौन सा हो गया, ऐड. ठीक है, ऐड और मैंने अपेंड में एक डिफरेंस बोला था आपको, याद है. Yes. Append adds at the end of ठीक the है, करेक्ट given. List. It adds at the end of the list. करेक्ट करेक्ट. ठीक है, अगर आपने गेम्स डॉट, ये मैं क्या यूज कर रहा हूँ, मेथड्स यूज कर रहा हूँ अलग अलग, है ना. इसके अलग अलग मेथड्स है, जैसे हमने हर चीज के लिए देखे थे. अच्छा, बास्केट बॉल और बट For basketball, double L. ठीक है भाई, बी फॉर बॉल, फाइन. एक गेम बोलो यार कोई तो, बैडमिंटन, टेनिस, Tennis. गुड. Well, tennis. ठीक है, ये लो. आई कहाँ पे आ गया, ऐसे कैसे आया. ओके, करेक्ट. अपडेट जो फंक्शन है, ठीक है, इट एड्स मल्टीपल एलिमेंट्स. एक सेकेंड, अपडेट अ सेट विथ यूनियन ऑफ इटसेल्फ एंड अदर्स. ठीक है, टेनिस, ओके, एंड बास्केटबॉल. ठीक है, अपडेट है ना. ठीक है, एड्स मल्टीपल एलिमेंट्स. ठीक है, ये सब की लिस्ट मैंने आपको दी है, आई होप यू रिमेम्बर, ये सब मेथड्स की. ठीक है, देखो ऐड Yes, नीचे sir. किया है ना, मल्टीपल एलिमेंट्स टू अ सेट. ठीक है, बाद में फिर इसमें कुछ जॉइंस होते हैं जो आपने एसक्यूएल में पढ़े होंगे, पढ़ा है क्या. Yes. ठीक है, ऐसे ही कुछ Yes. फंक्शंस Like होते हैं. right join, left join. करेक्ट That's करेक्ट all. करेक्ट. मेथड्स के बारे में बात कर रहे थे, ऐसे कुछ फंक्शंस होते हैं, रिमूव, डिस्कार्ड. ठीक है, फिर क्लियर. क्लियर क्या करता है, सबको हटा देता है. ठीक है, जैसे यहाँ पे मैंने किया गेम्स डॉट, अभी ये सब इतने आपको याद होने चाहिए. ये लो, हट गया. ठीक है, अभी हम थोड़ा इसके ऊपर बात करेंगे. अपने जो सेट्स है, अच्छा उसका मैंने ऑलरेडी किया हुआ है, लेकिन नया लेके करते हैं. चलो, लेट्स से ए इक्वल्स टू, हमने कुछ ले लिया. ठीक है, सबसे पहले हम लेते हैं यूनियन वाला. ठीक है, 1 2 3. ठीक है, बी इक्वल्स टू 3 हो गया, 4 5 6.
ठीक है। यूनियन जैसे आपने इसमें किया था, बोलो यूनियन क्या करता है, नीचे मत देखो, यूनियन क्या करता है? दोनों का कॉमन। दोनों का, आई होप सच्ची दोनों का कॉमन। कॉमन। कॉमन तो था ही नहीं, यूनियन सब लेता है जनाब, ठीक आहे. सिंगल लिस्ट घेतो तो. हा, ओके. इंटरसेक्शन जे असतं ना तो कॉमन घेतो, ठीक आहे. एसक्यूएल हुआ है मैंने, ठीक आहे. एक लाईक इट टेक्स एव्हरीथिंग. आपण एक काम करू, आता याला थोडं चेंज करून आपण एक सेकंड हेच घेऊ. थोडं चेंज करून आपण इथे 3 देऊ, ठीक आहे. आता बघा, प्रिंट ए डॉट इंटरसेक्शन बी, ठीक आहे. आता काय दिलं आन्सर, व्हॉट डू यू थिंक? 3. 3. 3. Three. Those who said 3. 3 were absolutely correct, ठीक है. ठीक है, ये जॉइंस है, थोड़ा कर लो, ठीक है. और एक होता है ए डॉट डिफरेंस बी, ऐसे अलग अलग होते हैं, ठीक है. आपने ऐसे कर लिया प्रिंट, लेट्स से ते आधीच कळालं नाही तसं. कुठलं इंटरसेक्शन. इंटरसेक्शन काय करतं, असा एक एलिमेंट तो दोन्ही सेट्स मधला जो दोघांमध्ये कॉमन आहे. Common element. हा, ठीक आहे. ओके, एक ओके. मिनिट, हे बघा आता हे इथे समजून घ्या. इनर जॉईन इंटरसेक्शन, द इंटरसेक्शन ऑफ टू सेट रिटर्न्स एलिमेंट दॅट आर कॉमन टू बोथ सेट्स, ठीक आहे. इट्स सिमिलर टू फाइंडिंग शेअर्ड व्हॅल्यूज इन टू डेटा सेट्स. हे समजण्यापेक्षा म्हटलं तुम्हाला थोडं कोड करून नीट समजेल थेरॉटिकल पेक्षा, म्हणून मी सांगितलं, ठीक आहे. नंतर एक आउटर जॉईन असतो, द सिमेट्रिकल डिफरन्स रिटर्न्स एलिमेंट्स दॅट आर आयदर वन ऑफ द सेट्स बट नॉट इन बोथ सेट्स, ठीक आहे. असे एलिमेंट जे एकामध्ये तरी आहे पण दोघांमध्ये नाहीये, दोघं सेट्स मध्ये नाहीये, ठीक आहे. लेफ्ट जॉइन, द डिफरन्स ऑपरेशन आयडेंटिटीज एलिमेंट्स दॅट आर इन द फर्स्ट सेट बट नॉट इन द सेकंड सेट. राइट जॉइन, द रिव्हर्स ऑफ द लेफ्ट जॉइन, ठीक आहे. फुल जॉइन, युनियन combines all unique elements from the both sets, ठीक आहे. हे याचं एवढं येत नाही, हे तुम्ही तिथे केलंय पुरेसं आहे, ठीक आहे. बघा इंटरसेक्शन, इथे काय होतं 10, हा 10 होता कॉमन प्लस 5, हा 5 पहिला आणि इथे आला 5, ठीक आहे. हा मेंबरशिप ऑपरेटर पण आन्सर कशामध्ये करतं, इट आन्सर्स इन बुलियन, करेक्ट. बुलियन म्हणजे काय, ट्रू और फॉल्स, ठीक आहे. समजलं. हेच जर अजून Yes, एक sir. करायचं असतं, याच्यात Sir. एक आपण घेऊ 35 नाही आहे, मी 35 च्या ठिकाणी टाकतो 40. आता फॉल्स झालं का बरं, 40 याच्यात नव्हतं, ठीक आहे. आणि जर मी इथे नॉट इन टाकलं असतं तर आता काय आलं असतं, ट्रू. करेक्ट. हे जर मी 48 केलं, फॉल्स, ठीक आहे. मेंबरशिप ऑपरेटर सगळ्यात दुसरा का तिसरा टॉपिक आपला है ना. नंतर तुम्ही एक क्वेश्चन पण केलेला, रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम द सेट्स, ठीक आहे. आता तुम्हाला डेटा अनालिटिक्स मध्ये सपोज असा क्वेश्चन आला, फाइंड द कॉमन कस्टमर्स बिटवीन 2 डेटा सेट्स, ठीक आहे. लेट्स से तुम्हाला असा क्वेश्चन आला, ठीक आहे. आपण एक डेटा सेट घेऊयात, लेट्स से डेटा सेट 1 इक्वल्स टू लेट्स से आर्यन, यश, भावेश,
ठीक है, मैंने ले लिया डेटा सेट 2। ठीक है, यहाँ पे भी मैंने ले लिया लेट्स से भावेश, ठीक है, यश नहीं अभी, ठीक है, मैंने ले लिया सॉरी भावेश अभी और हर्ष, ठीक है, और सागर। ठीक है, क्या करना था, फाइंड द कॉमन कस्टमर्स बिटवीन टू डेटा सेट्स। ठीक है, ये लो भाई आर्यन, ठीक है, ठीक है, कैसा करोगे, हाउ डू यू सॉल्व दिस? अभी किया हमने इंटरसेक्शन। इंटरसेक्शन। ठीक है, इंटरसेक्शन कैसा, देखो यहाँ पे, ठीक है, अभी तो ये किया है मैंने, मुझे ऐसा प्रिंट करवा के उसको थर्ड वेरिएबल में स्टोर करना है। मैंने ले लिया कॉमन कस्टमर्स, ठीक है ना। अभी कैसा लेता है, डेटा सेट 1 डॉट इंटरसेक्शन इन ब्रैकेट डेटा सेट डेटा सेट 2। 2, करेक्ट। अभी क्या करूंगा मैं, प्रिंट कॉमन कस्टमर द कॉमन customers आर, कॉमा देखे, अभी क्या दूं, क्या वैल्यू आएगी यहाँ पे, क्या आएगा, कॉमन अंडरस्कोर कस्टमर्स। गुड, इतना टाइम नहीं लगना चाहिए, अभी इतने तो आपको कोडिंग आ गई है। ठीक है, भावेश, ठीक है, आर्यन भी तो आना चाहिए, आर्यन स्पेलिंग मिस्टेक इज देयर। अच्छा ओके सॉरी, आर्यन, आर्यन, ओके, यहाँ पे गलत हो गया। आ गया, थैंक यू, भावेश आर्यन, ठीक है। अभी ऐसा कहिए कि ऐसे कस्टमर्स जो बस डेटाबेस पहले में है दूसरे में नहीं, तब क्या करें, ये तो आपने एसक्यूएल में किया है, लेफ्ट जॉइन लेफ्ट जॉइन, ओके, एक बार डिफरेंस ऑफ सेट 1 फ्रॉम सेट 2 करना पड़ेगा, करेक्ट, लेफ्ट जॉइन जिसने भी बोला, इवन ठीक है, इसको मैं एक नए इसमें करता हूँ, लेट्स से ओनली डेटा सेट, ओनली डेटा बेस 1, ठीक है, एक दे दिया मैंने डेटाबेस 1 में, तो कैसे लिखेंगे हम इसको, बोलो, डेटा सेट 1 डॉट डिफरेंस क्या, डेटा सेट 2। अभी ये मत बोलना ये डिफरेंस वगैरह आपने कहाँ से लाया सर, डेटा सेट 1 इज कॉमा देके ओनली डेटाबेस 1। यशदीप, ठीक है, जो, ठीक है, यशदीप एंड यश, क्योंकि भावेश आया था, करेक्ट, ओके, कॉमन था, यश बराबर, यश नीचे नहीं है, यशदीप भी नहीं है, आर्यन है, करेक्ट। लेकिन उसका एक बार जस्ट लेट मी सी, द डिफरेंस ऑपरेशन आइडेंटिटीज एलिमेंट्स दैट आर फर्स्ट in the first set but on the second it highlights the unique elements from the left set, okay, unique elements, correct, ठीक आहे, तर हा एक मस्त क्वेश्चन आहे, एकदा परत तुम्ही तुमच्या याने सॉल्व्ह करून बघा, ठीक आहे, आय होप समजलं, काही नाही, आपण जॉईंट्स वापरलेत,
मी शिकवलं नाही कारण तुमचं एसक्यूएल झालंय, तर यू नो दिस जॉइंट्स व्हेरी वेल, द वे यू आन्सरिंग, है ना? ठीक है. सो लाइक दिस वाज मोस्टली ऑल अबाउट सेट. ठीक है. उसके बाद एक चीज आती है फ्रोजन सेट करके. ठीक है. फ्रोजन सेट क्या होता है? यहाँ पे भी डुप्लीकेट्स आर नॉट अलाउड, इंसर्शन ऑर्डर इज नॉट प्रिजर्व्ड, इंडेक्सिंग स्लाइसिंग नॉट पॉसिबल, heterogeneous elements are allowed. ठीक है. and denoted by curly brackets. They are immutable. Add and remove operation are not allowed. हा डिफरन्स येतो. ठीक आहे. ठीक आहे. सेट आणि फ्रोझन सेट मध्ये याच्यात माझे फक्त इंडेक्स आणि काउंटच होईल ना मग. इंडेक्स स्लाइसिंग पण नाही होणार ना. इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व नाहीये. तुमची प्रत्येक वेळेस ऑर्डर चेंज होते सर. हे बघा आता इथे बघा 45 69 इथे आला. ठीक आहे. 78 मग आला, मग 45 एकच आला, कारण की डुप्लिकेट्स काय येतात निघून जातात. ठीक आहे. आणि आपण त्याला आधीच लाईक वी डिक्लेअर्ड इट ॲज अ फ्रोझन सेट. ठीक है. हे कुछ जास्त लाइक नॉट ऑफ यूज बट यू शुड नो, इसलिए मैंने उसके बारे में ज़्यादा कुछ किया भी नहीं है. आपको बस पता होना चाहिए फ्रोजन सेट भी होता है जिसका ये डिफरेंस है. ठीक है. सो मूविंग अहेड वी हैव समथिंग कॉल्ड डिक्शनरी. बाय द वे अगेन गो टू द डॉक्यूमेंटेशन, यू विल गेट ऑल द मेथड्स. अगर आपने उसको क्लिक भी किया तो आपको उसका एक एग्जाम्पल वगैरह एग्जाम्पल्स भी आ जाएंगे. ठीक है. सो डिक्शनरी के बारे में हम पढ़ेंगे. डिक्शनरी में क्या होता है? डुप्लीकेट्स आर नॉट अलाउड इन केस ऑफ कीज बट वैल्यूज आर अलाउड. मतलब की और वैल्यू. डिक्शनरी सबसे पहले एक बार फिर से रिकॉल करते हैं. डिक्शनरी हम की वैल्यू पेयर में लिखते हैं, है ना? ऐसा इसका सिंटैक्स है. की वैल्यू पेयर में लिखते हैं एंड इट इज अगेन डन इन द ओपन एंड क्लोज ब्रैकेट्स. ठीक है. फॉर एग्जाम्पल हमने ले लिया स्टूडेंट इक्वल्स टू, ऑलरेडी ले लिया यार, नेम. ऐसा ही कुछ एग्जांपल लिया था ना. सागर. ठीक है. अभी. ठीक है. ऐसा कुछ लिया था हमने शायद से. ठीक है. नेम मार्क नेम असं मार्क घेतलं होतं सर आपण. असं घेतलं होतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. हां. त्याच्यानंतर मग आपण घेतलं होतं एज. एज. एज सेमीकोलन द्यायचं विसरू नका फक्त. ठीक आहे. एज घेतली होती आपण 21. ठीक आहे. 21 आणि 22 घेऊ. चलो. ठीक आहे. त्यानंतर आपण घेतलं होतं किंवा चला एक एकच ठेवू जेणेकरून एक तरी नीट समजेल दोन घेण्यापेक्षा. ठीक आहे. एक घेऊ. कॉमा द्यायचा बघ, काही डिफरन्स नाही. चलो. ठीक आहे. एक असं केलं होतं आपण. ठीक आहे ना. त्यानंतर काय होतं तर आपण घेऊ कोर्स. ठीक आहे. कोर्स आपण घेतला होता डेटा अनालिटिक्स. ठीक आहे. डेटा अनालिटिक्स आपण एक कोर्स घेतला होता. याला मग आपण ही व्हॅल्यू नंतर हे आलं पाहिजे. नॉट की हे as far as I know. एक सेकंड. हॅलो. DA3 मध्ये का? एक सेकंड. हां ठीक आहे ठीक आहे. कुठलं मला एकदा फक्त मी आता लेक्चर मध्ये आहे, मला पाठवून देतो का ते रात्री? DA3 मध्ये 8:30चा टाइम टाकू. ठीक आहे चालेल चालेल. हो. एक सेकंड फक्त एक सेकंड.
गलती से गलत बैच में डाल दिया। ओके, आई एम सो सॉरी, जस्ट गलती से मैंने एक अलग ग्रुप पे मैसेज भेज दिया था। ओके, पाइथन मॉर्निंग के बैच का। ओके, जस्ट अ मिनट, आते हम। हाँ चलो, तो हमने इसको प्रिंट हमने किया स्टूडेंट्स सागर इनवैलिड, ये नहीं आता, एक सेकेंड, या करेक्ट, आई जस्ट गॉट कंफ्यूज्ड। समजलं काय केलं एव्हरीवन? येस सर. Yes, sir. काय केलं आपण? जस्ट एक सिंपल डिक्शनरी तुम्हाला दाखवली, नंतर आम्ही हे पण शिकवलं होतं तुम्हाला एखादी की कशी, पर्टिक्युलर की कशी एक्सट्रॅक्ट करायची. येस है ना? सर. ठीक आहे. एम्प्टी डिक्शनरी कशी करतो आपण? डी इक्वल्स टू सिंपल. ठीक आहे. असंच जर याला एक प्रॉपर वे मध्ये लिहायचं, कसं लिहितात माहिती आहे का? एक तुम्हाला एक नीट अँड क्लीन हे दाखवायचं. चलो आपण घेतलं एम्प्लॉई. ठीक आहे. एक नीट अँड क्लीन वे म्हणतो मी, एम्प्लॉई इक्वल्स टू, ठीक आहे. हे बघा, एंटर खाली केलं तर ऑटोमॅटिक एक इंडेंट देईल. ठीक आहे. आय डी घेतला आपण, असं नाही, घेतला आपण AN001. ठीक आहे. त्याला एक कॉमा दिला. नेक्स्ट लाईनला आलो, आपण घेतलं नेम. ठीक आहे. आपण दिला नाव ऋषी. ठीक आहे. नंतर आपण घेतलं डिपार्टमेंट, अपॉलॉजीज फॉर द स्पेलिंग. ठीक आहे. डिपार्टमेंट आपण घेऊ एनालिटिक्स. चलो सिंपल. ठीक आहे ना. आणि त्याला आपण हे केलं, आणि आपण आता करू खाली प्रिंट एम्प्लॉय. सी. ठीक आहे. ठीक आहे. येस. हा, आता याच्यामधनच आपल्याला सपोज फक्त त्याचं व्हॅल्यू पाहिजे आहे. ठीक आहे. तर त्यासाठी कसं करतात, एक अजून एक आपण लेट्स से विल टेक वन मोर प्रिंट एम्प्लॉय मध्ये आयडी. ठीक आहे. काय आलं पाहिजे आन्सर? 101. 101. करेक्ट. ठीक आहे. आणि जर मी आता एक अजून एक त्याचाच एक मेथड आहे, जर काय होतं त्याचं सिंटॅक्स, एम्प्लॉय तर येतच, व्हेरिएबल नेम डॉट
गेट करेक्ट सॅलरी आपण टाकली नाही जी व्हॅल्यू आपण टाकत नाही ते देतं ते नन ठीक आहे एक नवीन याच्यात घेतो मी त्याला Why is it getting down ठीक आहे याला प्रिंट करू ठीक आहे ठीक आहे काय झालं इथे काय झालं आपण की सॅलरी घेतली सर याच्यात करेक्ट जी होती का नाही ठीक आहे No. आता जर आपल्याला सॅलरी की ऍड करायची आहे त्याच्यामध्ये ती कशी करतात एम्प्लॉई सॅलरी हे थोडं तुम्हाला याच्यासारखं SQL सारखं वाटेल सॅलरी आपण देऊ त्यांना Yes, 20,000 it is. है ना आपण सॅलरी देऊ त्यांना 20,000 ठीक आहे आणि आपण अपडेट करू एक एम्प्लॉई एम्प्लॉय डॉट ऍड होईल ना सर ते सांगतो थांबा याचे मेथड्स आहेत डॉक्युमेंटेशन मध्ये जाऊन तुम्हाला सिंटॅक्स कळेल इथे आपण लिस्टवर कुठल्या पर्टिक्युलर लिस्ट किंवा सिक्वेन्सवर नाही काम करते आपण मॅपिंग वरती काम करतोय आठवतं का पहिल्या दिवशीचा चार्ट सिक्वेन्स मध्ये होतं स्ट्रिंग लिस्ट टपल है ना मॅपिंग Yes. मॅपिंग मध्ये होतं डिक्शनरी फक्त ठीक आहे सॅलरीला मी दिलं नाही सॉरी मी एक नवीन डिपार्टमेंट ठीक आहे डिपार्टमेंटला मी गोष्ट केली मी चेंज केलं इनटू डेटा SCINC ठीक आहे मी याला डेटा सायन्स मध्ये हे केलं आणि आता प्रिंट एम्प्लॉय सी आलं का गाईज येस सर जसं आता जर मी घेतलं प्रिंट एम्प्लॉय डिपार्टमेंट आता डेटा सायन्स येईल पहिले काय आलं होतं अनालिटिक्स ठीक आहे यात आपल्याला ऍड अपडेट ची गरज पडत नाही ठीक आहे ठीक आहे फक्त यामध्ये लाईक जेव्हा आपण रिमूव्ह करतो जर आपल्याला काढायचं असेल फॉर एक्झाम्पल आपल्याला आता सॅलरी नाही पटत आहे सॅलरी गोष्ट काढायची आहे आपल्याला ठीक आहे एम्प्लॉय डॉट पॉप हा फंक्शन कुठे कुठे वापरला आपण लिस्ट मध्ये लिस्ट मध्ये करेक्ट आता डायरेक्ट कीने रिमूव्ह झाली ठीक आहे आता यामध्ये अजून एक फंक्शन येतो तो असतो एम्प्लॉय डॉट पॉप आयटम हा पॉप आयटम करेक्ट पॉप आयटम तो कुठला काढायचा नाही नाही काढायचा नाही हा लास्ट काढतो लास्ट इन्सर्टेड आयटम ठीक आहे एक सेकंड हा हा ओके आपण याला प्रिंट नाही केलं कंट्रोल X गॉट इट इथं आता आपण याला प्रिंट नाही केलं म्हणून प्रिंट केलं असतं ते येऊन जाईल ठीक आहे हे असू द्यात जरा ठीक आहे एम्प्लॉय पॉप आयटम यांनी काय केलं लास्ट काढलं लास्ट काय होतं आपलं डिपार्टमेंट है ना करेक्ट तसं आपल्याला डिलीट करायचं आहे एखादी की डिलीटला तुम्हाला काय सांगितलं होतं मी डिलीटला एक एक्सेप्शन आहे की आधी वापरावं लागतं डेल आपण हे लिस्ट साठी पण केलंय इफ यू रिमेंबर ठीक आहे आता आयडी गेला ठीक आहे आता सगळंच आपल्याला काढायचंय
एम्प्लॉय क्लिअर आहे वाटतं, क्लिअर डल. ओके, सो सॉरी. येस, इट गॉट क्लिअर्ड कारण की ऑलरेडी आपण केली त्याला. ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट रिमूव्हिंग, ऍडिंग. हे मेथड्स होते. ठीक आहे, हेच मेथड्स तुम्हाला त्याच तिथेच जायचंय, बाकी कुठे नाही. रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ की डिक्शनरी, गेट आपण यूज केला. अजून काय केलं, अपडेट केलं, क्लिअर केलं आपण, रिमूव्ह ऑल आयटम्स फ्रॉम द डिक्शनरी. पॉप, रिमूव्ह द की डिक्शनरी, रिटर्न्स, रिमूव्ह द की इन द डिक्शनरी, रिटर्न्स इट्स व्हॅल्यू. केलं होतं त्याने, आपल्या व्हॅल्यू रिटर्न केली होती. रिमूव्ह अँड रिटर्न्स अँड आर्बिट्ररी की व्हॅल्यू पेअर फ्रॉम द डिक्शनरी. ठीक आहे. नंतर कॉपी, रिटर्न्स अ शॅलो कॉपी. ठीक आहे. नंतर मग व्ह्यू आयटम्स, व्ह्यू व्हॅल्यूज, असे आहेत. ट्राय करून बघा तुमचं स्वतःचं. असं नाही की सगळं आता तुम्हाला फाईल्स पण दिल्यात, सगळं दिलं, काही गोष्टी तर ट्राय करा तुम्ही. ठीक आहे. चलो ठीक आहे. तर लाईक क्या हुआ भाई. ठीक आहे. तर आता अशी एक कंडिशन असते ज्याला आपण म्हणतो नेस्टेड डिक्शनरी. ठीक आहे. नेस्टेड, किंवा त्याच्या आधी एक गोष्ट बघा, त्याला म्हणतो जसं आपण लूप्स वापरले डिक्शनरीमध्ये. ठीक आहे. आपण एक परत घेऊ, स्टुडंट घेऊ. चला आता स्टुडंट घेऊ. ठीक आहे. स्टुडंट मध्ये आपण स्टोअर करू परत नेम. नेम आपण दिलं अभि. ठीक आहे. नंतर आपण एक काम करू, आपण तेच घेऊ लिहिण्यापेक्षा. परत स्टुडंट आपलं कुठे गेला. येस, गॉट इट. सी. ठीक आहे. त्याला मी एक घेतलं. ठीक आहे. आता मी एक नीट लक्ष द्या, मी काय करतो. प्रिंट स्टुडंट डॉट कीज. ठीक आहे. आता हे मला काय देईल, काय वाटतं, काय देईल, काय देईल. पूर्ण कीचं नाव. करेक्ट. तसंच प्रिंट स्टुडंट डॉट व्हॅल्यू. करेक्ट. सी, आता सगळ्या व्हॅल्यूज दिल्या त्याने. ठीक आहे. ठीक आहे. तेच मी प्रिंट स्टुडंट डॉट आयटम्स. चलो आयटम्स घेऊ आपण. ठीक आहे. हे देखो, नेम सागर, एज हे. ठीक आहे. इन पॅकेज मध्ये दिला आपण त्याने, थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर त्याला. ठीक आहे. आपण लूप पण करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, फॉर की इन स्टुडंट डॉट आयटम्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे ते आपल्याला एक प्रिंट करायचं. समजलं का. हा सिंटॅक्स आहे फॉरचा. ठीक आहे. प्रिंट, आता कसं पाहिजे आहे आपल्याला, आपण एक काम करू की की आणि व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला, तर मध्ये आपल्याला काहीतरी पाहिजे, तर मग आपण मध्ये ठेवू हे. ठीक आहे. हे चुकेल, पण जर हे मध्ये ठेवलं तर आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये ठेवावं लागेल. करेक्ट. आता बरोबर येईल. आणि इथे व्हॅल्यू 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 व्हॅल्यू. हे बरोबर काय चुकतं इथे, व्हॅल्यू.
Sir, it is values, no? Or it is value. अच्छा, दोन्ही ठिकाणी की आलं. आपण एक काम करू की व्हॅल्यू, आपल्याला व्हॅल्यू पण पाहिजे ना. सॉरी, माय बॅड. हा, करेक्ट, गॉट इट. कारण की ते इटरेट कशावर झालं समजलं का? फक्त की वरती झालं म्हणून तो आला. समजलं का इथे काय झालं? एव्हरीवन, आज खूप कमी रिस्पॉन्ड करताय तुम्ही. समजता आहे की नाही Yes, sir. समजत आहे? Understanding. अंडरस्टँडिंग ना? या. समजतं सर. हा, आता परत हे बघा, माझी चूक झालेली की ते आपण इथे पण फक्त आपण कीज घेतलं. ठीक आहे, आपल्याला दोन्ही गोष्टीवरती प्रिंट झालं पाहिजे. बघा, नेम सागर, एज 21, कोर्स डेटा अनालिटिक्स. आता असं प्रिंट होत होते. यू वॉन्टेड इट ॲज इन लूप. ठीक आहे, एक सिक्वेन्स मध्ये आपल्याला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आता एक गोष्ट येते, दॅट इज नथिंग बट युअर नेस्टेड लूप्स म्हणून एक गोष्ट आहे. ठीक आहे, नेस्टेड लूप्स. ठीक आहे, नेस्टेड लूपचं कसं असतं? लेट्स आपण एक घेतलं कंपनी, एम्प्लॉय किंवा नाही, EMP घेऊ आपण एक एम्प्लॉय. त्याला आपण देऊ एम्प्लॉय मध्ये नेम, ऋषी. ठीक आहे, आणि त्याला आपण थोडक्यात एज देऊ आपण त्याला 25. ठीक आहे, ही एक झाली. इथे करेक्ट, एक अजून एक करायची आहे, तर मग हे लागेल. ओके, फाईन. ओके, चलो, अजून एक एम्प्लॉय घेतला आपण, एम्प्लॉय 2. ठीक आहे, सेमच डिटेल्स देऊ आपण त्याला. काम करतो मी, कॉपी करतो. ठीक आहे, नेम कॉपी करून मी इथे टाकतो. ऋषीच्या ऐवजी मी टाकतो ऋत्विक. ठीक आहे, एज मी ठेवतो 26. ठीक आहे, आता फक्त सिनेरिओ चेंज होतो. इथे प्रिंट करताना आपल्याला कोणाला प्रिंट करावं लागेल? कंपनी. कंपनी मध्ये पहिले कोणाला प्रिंट? EMP आणि EMP2. ठीक आहे, काय चुकलं? EMP नेस्टेड. ओके, कंपनी EMP2. ओके, आय एम सो सॉरी. आपल्याला एम्प्लॉय मधला लेट्स आपल्याला प्रिंट करायचं आहे नेम. काय चुकतंय? प्रिंट कंपनी. कंपनी केलाय का आपण? बरोबर, कंपनी. ओके, नेम इज नॉट डिफाइंड. ओ, नेम इज नॉट. ओ नहीं, ये भी नहीं हो सकता. इडियट्स, बोलते भी नहीं आप. EMP नेम और EMP2 ऋत्विक. ठीक है, ये सब आपने डेटा मैनिपुलेशन SQL में किया है ये चीजें. आई होप रिमेम्बर. Yes, Yes, sir. sir. हाँ, ये बोला करो, थोड़ा हो जाता है कभी कभी. ठीक है,
समर नेम एरर ऊपर देखा तो सब सही था, बस नेम यहाँ पे की जो है उसने की ये ने की नहीं पकड़ा, क्योंकि की को हमने रिप्रेजेंट करते हैं इस चीज में, ठीक है। अगर मैं यहाँ पे लेता एम्प्लॉय 2 से, मैं ये लेता एज, ट्वेंटी सिक्स, ठीक है। अब मैं बस EMP की लेता तो 25 आता, ठीक है। ये नेस्टेड लूप्स है, ठीक है। ऐसे ही नेस्टेड लेट्स से अलग अलग आपने बना लिया, ठीक है। उसमें से आपको एक चीज एक्सट्रैक्ट करनी है तो विद द हेल्प ऑफ दिस लाइन यू कैन डू दैट। मैंने आपको पहले दिन ही बोला था ना, विद इन जस्ट 1 or 2 लाइन्स विल बी एबल टू कोड इन पाइथन, ठीक है। जैसे मैंने बोला था कि पांडास में भी ऐसे कुछ कंडीशन आती है जहाँ पे यू हैव टू यूज नल वैल्यूज, मिसिंग वैल्यूज, ये सब जो चीजें होती है इट इजीली हैपेंस विद इन 1 लाइन, ठीक है। pd.fill ऐसा एक कुछ आता है, ठीक है। सो यस, दिस वाज ऑल अबाउट डेटा स्ट्रक्चर्स, ठीक है। इसमें और कुछ थोड़े प्रोग्रामिंग कोड्स है, कुछ देयर आर सम प्रॉब्लम स्टेटमेंट्स जो मैं आपको आगे भेजता हूँ अभी, ठीक है। टुमारो वी वोंट बी एबल टू टेक दिस सेशन, ठीक है। वेडनेसडे को गणपति के लिए छुट्टी रहेगी, फ्रॉम थर्सडे विल कंटिन्यू, ठीक है। टुमारो आई एम ट्रैवलिंग बैक, सो Okay, sir. यस, सो आई विल बी सेंडिंग यू अब तक, जैसे मैंने लास्ट में भेजा था आपको कि अब तक के जितने भी कोडिंग राउंड्स के जो क्वेश्चंस है, ठीक है, जो आए थे पिछली बार, अ, तो वो मैं आपको भेज दूंगा, ठीक है, आपके ग्रुप्स पे। बस यू हैव टू गो थ्रू दैट, वो उनको सॉल्व करना है। वो कहाँ तक के हो गए, लूप्स, इफ, डेटा स्ट्रक्चर्स, है ना, मेंबरशिप ऑपरेटर, उसमें सिंपल प्रोग्राम जैसे अपने हमने अभी बनाया एम्प्लॉयज का वगैरह, है ना। तो ऐसे में कुछ प्रोग्राम्स हो गए। उसके बाद वो होने के बाद वी आर गोइंग टू स्टार्ट विथ फंक्शंस, ठीक है। हम कुछ फंक्शन सीखेंगे, उसके बाद फिर फाइल हैंडलिंग, एंड दैट्स हाउ विल एंड विथ आवर, यू नो, नॉट पाइथन, विथ द बेसिक्स ऑफ पाइथन, पाइथन फाउंडेशंस जो है वो आपके बन जाएंगे। उसके बाद आपको ये सब चीज़ें इंप्लीमेंट करने हैं यूजिंग लाइब्रेरीज, ठीक है। लाइब्रेरीज के ऊपर तब हम डेटास के साथ काम करेंगे, ठीक है। और 2 लेक्चर्स लगेंगे, उसके बाद विल स्टार्ट विद द मॉड्यूल्स नंपाई, पांडा, सीबॉर्न, मैटप्लॉटलिब, जो डेटा विजुअलाइजेशन, वेब स्क्रैपिंग, एंड देन योर प्रोजेक्ट। ओके, देन यस, थैंक यू, थैंक्स अ लॉट।